नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वन टक्स प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आणखीन कसा व्हिडिओ हवा आहे ते। तर चला मग व्हिडिओला चालू करूया। तर आता आपल्याला ब्लाउजचं माप घ्यायचं आहे पुढच्या साइडचं। तर आपण लुकपट्टीकडून माप घेऊया ब्लाउजचं। हे पहा, ब्लाउजचं माप आहे 8 इंच, कटोरी आहे 8 इंच। तर चला मग छातीचं माप आपलं 8 इंच आहे। 8 इंच म्हणजे 8 चौक 32, 32 ची छाती आहे। तर आपली हाईट पाहिजे आहे आपल्याला। आपली हाईट म्हणजे उंची, ब्लाउजची उंची बॅक साइडने म्हणजे पाठीमागच्या साइडने उंची मोजायची आहे। ब्लाउजची उंची आहे 13 इंच। तुम्ही पाहू शकता ब्लाउजची उंची आहे 13 इंच आणि हाईट आहे ब्लाउजची छाती आहे 8 इंच। तर आपल्याला 13 इंच मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, कारण का वन टक्स प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी बेल्ट येत नाही, म्हणजे क्रॉस पट्टी नसते आला, त्याच्यामुळे 2 जागेवरच सिलाई मार्जिन लागणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला सिलाई मार्जिन 1 इंचच घ्यायचं आहे। तर आपल्याला 14 इंचवर खूण करून घेतलेले आहे। आता इथून आपल्याला इकडल्या साईडला म्हणजे बंद बाजू घेतलेली आहे मी अस्तरची। तुम्ही पाहू शकता अस्तरची बंद बाजू आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडला बंद बाजूच्या आतल्या साईडला छातीचं माप टाकायचं आहे। बंद बाजूला आपल्या आतल्या साईडला छातीचं माप टाकायचं आहे। तर आपलं छातीचं माप आहे 8 इंच। ओके, छातीचं माप आहे आपलं 8 इंच। त्याच्यात आपले गळा रुंदी 2.25 इंच, शोल्डर 5.5 इंच। तर आपण इथून खालच्या साईडला शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला। ओके, शोल्डर आहे मुंडा घ्यायचा आहे खालच्या साईडला। मुंडा आहे 5 इंच, 5.5 इंच मुंडा आहे 5.5 इंच। तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप बंद बाजूपासून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छातीचं माप आहे 8 इंच। तर इथून आपल्याला खूण करायची आहे अशा प्रकारे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच। ओके, शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचावर खूण करायची आहे मुंडा खोलीसाठी। इकडल्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन, वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आहे। मुंड्याचा 1/2 इंच येतो, 3 ला 2 पॉईंट कमी। तर तिथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मुंडा उतरू नाही त्याच्या साईडला शिलाई मार्जिन पासे 1 पॉईंट खालच्या साईडला गोलाकार द्यायचा आहे असा। हे पहा, तर आता आपलं झालेलं आहे। तर पुढच्या गळ्याला काय करायचं आहे, पुढचा गळा आहे आपला 6 इंच। त्याच्यात आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, शिलाई मार्जिन। तर आता आपण 6.5 इंचावर घेतलेला आहे। तर त्याच्यावर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे 2.5 इंच खालच्या साईडला, आणि वरचं पॉईंट आणि खालचं पॉईंट जॉईन करून घ्यायचं आहे। आपल्याला शोल्डर थोडंसं खाली उतरवायचं आहे। शोल्डर आपलं थोडंसं खाली उतरवून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। अंदाजावर देऊ शकता किंवा इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला 1 इंचावर खूण करून आपण त्याच्यावर गोलाकार देऊ शकतो, पाहू शकता तुम्ही। तर आता आपल्याला ब्लाउज कटिंगची कटोरी म्हणजे ब्लाउजवर वन टक्स प्रिन्स कट कसा शिवायचा ते पाहायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला आधी वरच्या साईडला शोल्डर मोजायचं आहे। शोल्डर आहे 3.5 इंच। 3.5 इंचाच्या निम्मं किती होतं, तर आपल्याला असं टिप ठेवून असं पाहायचं आहे। 3.5 इंचाचा निम्मा काढायचा। ओके, 3.5 इंचाचा निम्मा काढून आपण मोजून घ्यायचा आहे। त्याचा 3.5 इंचाचा निम्मा काढल्यावर गळा आणि शोल्डरचा निम्मा धरून आपलं 4 इंच येतं। तर खालच्या साईडला आपल्याला 4 इंच मध्ये
अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर आपण 4.5 इंचावर एक खूण करून घेऊया. 4.5 इंचावर खूण करून घेऊया. तर आपला नॉर्मली बेल्ट किती येतो, कटोरी ब्लाऊजसाठी बेल्ट येतो आपला 3.5 इंच. तर आपल्याला 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी तर आता आपण काय केलेलं आहे, इथं आपल्याला 3.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि इकडल्या साईडला आता काय करायचं आहे, आपलं छातीचं माप टाकायचं आहे. आपली एकदा ब्लाऊजची कंबर पाहून घेऊया. कंबर किती आहे, 27. 27ला 4 जागेवर करायचं आहे. आपली कंबर आहे 5.25 इंच. तर लक्षात ठेवायचं 5.25 इंच आपली कंबर आहे. तर आता आपण काय करायचं आहे, इथं इकडल्या साईडला 1 इंच आणि इकडल्या साईडला 1 इंच असा टक्स पॉईंट ठेवायचा आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, आपण टक्स पॉईंट काढलेला आहे. तर ह्या टक्स पॉईंटसाठी काय करायचं आहे, ओके, आपण हा टक्स पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे असा. म्हणजे आपल्याला नंतर हा टक्स देण्यासाठी हा कपडा कमी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं अशा प्रकारे पिन लावून घेतलेली आहे. जे आपण टक्स दिल्यानंतर ब्लाऊजला हे कपडा कमी होणार आहे आपला, त्याच्यासाठी आपण पिन लावून घेतलेली आहे. आणि आता इथून पुढं आपल्याला कंबरचं माप टाकायचं आहे. कंबरचं माप किती आहे, 5.25 इंच. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला इथून 5.25 इंच घ्यायचं आहे पुढच्या साईडला. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. ओके, 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करून आपल्याला हे जॉईन जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे हे आपलं 1.5 इंच आहे. हे कंबरवर जोडायचं आहे आणि हे आपलं आहे शिलाई मार्जिन अशा प्रकारे. तर आता आपल्याला हे खोलून घ्यायचं आहे. आपण जे टक्सला कपडा ठेवला होता तो आपल्याला पिन काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण काय करायचं, इकडल्या साईडला नॉर्मल आपण किती घेतो, 3 इंच घेतो. तर 3 इंच घेतलेलं आहे. तर हे कसं घेतो, क्रॉस पट्टीला 2 जागेवर आपलं कमी होणार असतं शिलाई मार्जिन 1 इंच. तर खालच्या साईडला 1 इंच, हाफ इंच आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं 2.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. आणि इकडल्या साईडला सुद्धा आपण 2.5 इंचावर, म्हणजे 3 इंचावर खूण करायची आहे. अर्धा इंच हा पण काढायचा आहे. तर आता अंदाजा आपण ही जोडून घेऊया. अंदाजा कटिंग करायची नाही आहे, नॉर्मली फक्त अंदाज धरलेला आहे आपण. तर आपला हा टक्स एक कटोरीचा टक्स आहे समजा, म्हणजे इथं टक्स येणारच नाही आहे. तर हे आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि इथून वरी आपल्याला किती घ्यायचं आहे, कटोरीचा टक्स असतो किती आपला 2.5 इंच. तर इथून वरी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. कटोरीचा टक्स किती असतो आपला, 2.5 इंच. तर आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, फरक काय एवढाच आहे, क्रॉस पट्टीला म्हणजे कटोरीमध्ये क्रॉस पट्टीला टिप येत नाही. आता आपल्याला प्रिन्सेस कट करायचा आहे, त्याच्यामुळं काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं नॉर्मली 2 पॉईंट अलीकडल्या साईडला घ्यायचं आहे, 2 पॉईंट. आणि तिथून एक सरळ रेष घ्यायची आहे. कटोरीला अलीकडे घ्यायची गरज लागत नाही प्रिन्सेस कटसाठी. आणि आता आपण हे पॉईंट अलीकडला घेतलेला आहे ते आपल्याला असं मुंड्यात मिळवायचं आहे. तुम्ही पाहू शकता वरचा मुंड्यात मिळवून घ्यायचा आहे. आणि इकडं 2 पॉईंट, इकडून 2 पॉईंट हे आपल्याला इथं मिळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. जे आपण साध्या ब्लाऊजला 4 टक्स ब्लाऊजला टक्स घेतो हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला क्रॉस आकार देत हे मिळवून घ्यायचं आहे आपल्या खालच्या रेषेवरून. ओके, तर आता आपले हे पॉईंट झाला आहे हा. आणि आता ह्या पॉईंटवर आपल्याला सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे. ओके, तर आता आपल्याला हे हाफ इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत. ओके, अशा प्रकारे कट करून घेतलं तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला 1 टक्स प्रिन्स कट बनवला आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला
ह्या टोकावरून इकडल्या साईडला 1.5 इंच शिलाई म्हणजे 1.5 इंच सोडायचं आहे. अशा प्रकारे जिथं आपला टक्स पॉइंट येणार आहे तिथून आपल्याला अलीकड सोडून ही जागा सोडून इथून इकडं आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे. 1/2 इंचावर म्हणजे अर्धा इंचावर टक्स मारून घ्यायचा आहे. आता आपले शिलाई मार्जिन जाणार आहे आणि आपला 1/2 इंचावर टक्स येणार आहे म्हणजे एवढा. आता ही रेष ओढली ही आपलं शिलाई मार्जिन आहे, पण ह्या 1/2 इंच आपलं टिपमध्ये जाणार आहे. तर आपण हा टक्स इथपर्यंत मारला आणि हा टक्स पण जॉईन करून घेतला. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. खूप छान असा पफ तयार होणार आहे इथे. आणि कप्स आपण बसवले नाही प्रिन्सेस कटसाठी, तर कप्स बसवले नाही तरीसुद्धा खूप छान असा कप्स बसवल्यासारखा ब्लाऊजला लुक येणार आहे आणि ब्लाऊज खूप छान आणि कम्फर्टेबल वाटणार आहे. तर चला आपण कटिंग करून घेऊया. माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर आता हे आपले 2 भाग आहेत. आपल्याला हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. आपला हा ब्लाऊजचा कपडा आहे. तर हा कपडा पण मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या कपड्यावर ठेवून हा ब्लाऊजचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी हे कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावर उतरवायची गरज नाही आहे. जे आहे ते असं ब्लाऊज त्याच्यावर छापलेलं आहे. तर आता मला हे जोडून घ्यायचं आहे. मग मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते. तर आता हे जोडून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच दोन्ही पण भाग जोडून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित टिप मारून. तर चला मग मी जोडून घेते. तर हे पहा मी जोडून घेतलेलं आहे. आपल्याला जसं होतं तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. तर मी हा शिल्लक कपडा आहे तो कट करून घेते. जसं मी सांगितलं होतं तशा प्रकारे आता मी काय केले तुम्ही पाहू शकता. अस्तरचा भाग जोडून घेतल्यावर आपण जे ब्लाऊजचा एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे टक्स जोडून घ्यायचं आहे. असं खूपच छान असं लुक येतं. तुम्ही पहा शकता ब्लाऊजला. तर चला जिथं आपण खून केलेली होती आपल्याला तिथं स्टिप मारून घ्यायची आहे. तर चला दाखवते. ओके, तिथं मी टिप मारली. आता काय करायचं आपल्याला ही टिप मारायची आहे. 2 पॉइंट पकडून आता ही टिप आपल्याला थोडी थोडी करत पूर्ण मारायची आहे. जे आपण पॉइंट तयार केलता आणि तो पॉइंट आपल्याला खालच्या टक्स मध्ये जोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपण हा टक्स मारलेला आहे पहिला खालचा 2 इंचाचा आणि आपण मुंड्यातला पॉइंट आहे तो आपल्याला गोल आकार देत त्याला जोडायचा आहे आणि त्याला खाली पूर्णपणे खालच्यापर्यंत घेऊन यायचं आहे. तर हे पहा आपलं प्रिन्सेस कट लुक तयार आहे. आता आपल्याला ह्याला आणखीन खूप छान असा टच देण्यासाठी काय करायचं आहे. याला पफ तर खूप छान आलेला आहे तुम्ही पहा. आणखीन ह्या पफला आणि खूप छान असा आकार देण्यासाठी आपण काय करायचं आहे हा टक्स सुद्धा मारून घ्यायचा आहे. कारण का कुणाकुणाला इथं ही पट्टी खूप जास्त नको असते आणि तुम्ही पाहू शकता इथं काय झालेलं आहे त्रिकोण आकार असा तयार झालेला आहे. तर ह्या टक्सने भरून निघणार आहे आणि ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण हा टक्स पण जोडून घेऊया. मे पहा किती छान पफ आलेला आहे ब्लाऊजला पाहू शकता. आणि मी आता हे दुसरा भाग पण असंच तयार करून घेते.
तर हे पहा किती छान असा पफ आलेला आहे आणि खूप सुंदर असं ब्लाऊज बसणार आहे. म्हणजे ओळखायला येत नाही की याच्यात पफ बसवलाय की नाही ते. आणि खूप सुंदर असं ब्लाऊज तयार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.